नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता वरळी आणि लोअरपरल विभागामध्ये आहे आणि वरळी आणि लोअरपरल विभागातलं मला सर्वात मोठं आगमन म्हणून ओळखलं जाणारं आणि मानाचा गणपती म्हणून मानला जाणारा वरळीचा श्री या गणपतीचं आज आगमन आहे। तुम्हाला त्या आगमनामध्ये बऱ्यापैकी म्हणजे त्यांचं आगमन पारंपरिक पद्धतीचं असतं, म्हणजे ढोल ताशा वगैरे, नाशिक बँजो वगैरे अशा पद्धतीने असतात आणि हे मंडळ जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने संस्कृती जपणारं मंडळ आहे। माझ्याबरोबर त्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून आहेत दादा। हे आपलं मंडळाचं किती वर्ष आहे? 68वं वर्ष आहे। आणि या वर्षीची काय पार्श्वभूमी काय आहे? म्हणजे वर्षी आपण वामन अवतार आणलेला आहे, जो विष्णूचा एक अवतार मानला जातो। अच्छा, अवतारात आपण मूर्ती आणली त्या मूर्ती। आणखी आता जर व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना तुम्ही काय संदेश देऊ शकतो? म्हणजे पारंपरिक गणपती करा, जेवढं जास्त होऊ शकेल तेवढं एकात्मता जपा आणि बांधिलकी जपा आणि आपला हिंदू संस्कृती जपा आणि जेवढा मोठा उत्सव होऊ शकेल तेवढा उत्सव मोठा करा आणि आपलं हिंदू अस्मितेचे सगळ्यांनी एक भाग व्हायचा आहे असं मी संदेश गणपती मंडळाकडून देईन। खूप चांगला संदेश दिला दादानी। आता आपल्या हा मंडळाचं तुम्हाला मी गणपती बाप्पा पण दाखवेन आणि कशा पद्धतीने मिरवणूक होते, पारंपरिक जसं बोलल्याप्रमाणे पारंपरिक मिरवणूक होते आणि पूर्ण म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून हे लोक कशा पद्धतीने करतात तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहायला मिळणार आहे। तर जास्त वेळ न करता तुम्हाला गणपती बाप्पा पण दाखवतो, वामन अवताराचा कसा आहे आणि त्यांचे ढोल वगैरे ते आता ऑलरेडी बनतात मागे। सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मी दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो। तुम्हाला यावर्षी यांचं टी शर्ट पण बघू शकता, किती मस्त बघा, एक दी प्रोफेशनल टी शर्ट यांनी केलं आहे, बघू शकता मस्त पैकी आहे। तेव्हा वळीचा श्री वगैरे आहे त्यांचं सगळं लोगो वगैरे आणि सगळी होत। मला वाटतं गेले महिनाभरापासून तुमची मेहनत असते ना, एखादा सण साजरा करणं म्हणजे गणपती नेण्यापर्यंत ते विसर्जनापर्यंत तेवढी पूर्ण काळजी घ्यावी लागते ना। तुम्ही मी दररोज बघतो रात्रंदिवस तुम्ही ते डेकोरेशन पण बनवत असतात, यांचं डेकोरेशन पण भारी आहे। जेव्हा गणपती बाप्पा बसेल तेव्हा तुम्हाला मी दाखवेन नंतर। पण सध्या ही आजची व्हिडिओ जी असणार आहे पण पूर्णपणे आगमनाची व्हिडिओ असणार आहे। तर आपण आणखी काय तुम्ही बोलू शकता? काय बोलू शकता? गणपती बाप्पा मोरया, वडीचा श्रीचा जय असो। हे मोठे मोठे ढोल वगैरे, हा सगळ्यात मोठा आहे का ढोल? हा कितीचा आहे? हा 27 आहे। टोटल किती ढोल असतील तरी अंदाजे? 36 ढोल आहेत। आणि तुम्ही कंटिन्यू किती तास वाजवता? आता 3 तासाची मिरवणूक आहे। मग 3 तास म्हणजे कंटिन्यू वाजवता? काय स्टॅमिना बघा मित्रांनो, यांना मानलं पाहिजे की आता बांधणार ना डायरेक्ट कंटिन्यू 3 तास वाजवणार। म्हणजे वेट वजन तर असणार नाही मग तुम्हाला? 12 ते 15 किलो। मग तुम्हाला असा त्रास वगैरे होत नाही? नाही, ते बापासाठी होऊन जातं। वा वा, बघू शकता। आणि ह्याच्यामध्ये मुली पण सहभागी करतात ना? मुली पण सहभाग करतात। त्यांचे सगळे अटायर बघू शकता, मस्त की चांगल्या पोशाख पण बघू शकता, पारंपरिक पोशाख आहे। आराध्य आहे ना आपलं? तुम्ही कुठून आला? तुम्ही चुनापट्टी सायनवरून आले, आपल्या वरळीमध्ये आले बघा, मस्त बघा, हे त्यांचं हे आराध्य।
सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोरया.